संतोषजी भेरे, आपण पर्यटक म्हणून या नाणेघाटात आलात, काय सांगाल याबद्दल? हा जी इतिहास आहे, ही जी परंपरा आहे ती जपली पाहिजे आणि इतिहासाचे साक्षीदार जर आपल्याला जर व्हायचं असेल तर अशा ठिकाणी ज्या महाराजांनी, शिवाजी महाराजांनी इतकं जे वास्तू घडवलेलं आहे त्या ठिकाणी आपण पर्यटकांनी वारंवार यासाठी आलं पाहिजे, तर पर्यटक वारंवार येतील आणि इथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. नंबर 1. नंबर 2, बऱ्याच लोकांना इथल्या इतिहासाबद्दल माहितीच नाहीये. ते इतिहास कोणी सांगावं हे जर आपण जर सांगणार नसाल तर नवीन जनरेशन किंवा जे नवीन नवीन लोक येतात त्यांना इतिहासाबद्दल काही जाणकारी होणार नाही. म्हणून यासाठी या नाणेघाटात किंवा या ठिकाणी पर्यटक म्हणून आपण आलंच पाहिजे. आजही सुविधा या ठिकाणी नाही आहेत, शासनाला आपण काय सांगाल? सुविधांसाठी शासनाला आपण वारंवार विनंती केलेली आहे की जर पर्यटक या ठिकाणी येतात, इतर स्थानिक लोकांना जर रोजगार मिळत असेल तर आपण जर सुविधा केली तर पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ होऊन या ठिकाणी स्थानिक लोकांना अजून रोजगार मिळेल. म्हणून शासनाला आपण विनंती केलेली आहे. आज आपण या ठिकाणी नाणेघाटामध्ये आहोत आणि नाणेघाट म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील हे नाणेघाट आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणी चांगली अशी सोय आहे आणि आपण पाहू शकता की अनेक पर्यटक या ठिकाणी गाड्या घेऊन आले आहेत. गाडी पूर्णपणे या ठिकाणी येत आहे आणि राहण्याची सुद्धा चांगल्या पद्धतीने सोय केलेली आहे. या ठिकाणी ऐतिहासिक महत्व या ठिकाणी आहे. नाणेघाटाचं हे जे हंडा आपण ते मगाशी पाहिलात तर त्याच्याचं सुद्धा एक नाणं टाकून या ठिकाणी शिवाजी महाराज यायचे आणि कंपल्सरी नाणं टाकायला लागायचे, असा एक इतिहास आहे. संतोष भेरेंनी सुद्धा या ठिकाणी पर्यटक म्हणून इतिहास सांगितला. तर खूप काही बघण्यासारखं या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा सुविधा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. रस्ते, त्यानंतर इतर सुविधा ते करत आहेत. अनेक पर्यटक आज या पावसाळ्याच्या मोसमामध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळं या ठिकाणी आपण पाहतो की हे पर्यटनाच्या दृष्टीने चांगलं असं ऐतिहासिक स्थळ या ठिकाणी होऊ शकतं. पर्यटन आणि इतर ऐतिहासिक वास्तू याच्यामुळे नाणेघाट हे आता प्रसिद्ध झाले आहे. कॅमेरामन अंकुश सातपुतेसह मुख्य संपादक योगेश हजारे, मी ठाणेकर न्यूज चॅनल, नाणेघाट.